नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मार्च 2024। तर आज आपण 20 मार्च आणि 21 मार्च असा 2 दिवसाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रभा वर्मा। साहित्यिक प्रभा वर्मा यांना त्यांच्या मल्याळम काव्यकृती रौद्र सात्विकमसाठी 2023 चा प्रतिष्ठित 33वा सरस्वती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे। हा पुरस्कार त्यांना के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जाणार आहे। हा पुरस्कार दरवर्षी भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या भाषांमध्ये प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्यिक कार्यासाठी दिला जातो। हा पुरस्कार मागील 10 वर्षांच्या कालावधीत प्रकाशित केलेल्या साहित्यासाठी दिला जातो। यामध्ये 15 लाख रुपये मानधन दिले जाते। सरस्वती सन्मान 1991 मध्ये सुरू झाला। बघा कधी सुरुवात झाली या पुरस्काराची, तर 1991 मध्ये पहिला सरस्वती पुरस्कार हिंदी साहित्यिक डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना त्यांच्या आत्मचरित्रासाठी देण्यात आला होता। तर 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला देण्यात येणार आहे? तर प्रभा वर्मा यांना देण्यात येणार आहे। तर त्यांच्या मल्याळम काव्यकृती रौद्र सात्विकमसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शीतल देवी यांची। मार्च 2024 मध्ये प्यारा तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शीतल देवी यांची भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून नियुक्ती केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोग आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मतदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते। वरच्या अंगाशिवाय ती पहिली आणि एकमेव आंतरराष्ट्रीय पॅरा तिरंदाजीची चॅम्पियन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव लिमिटिए 2024 आयोजित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सेशेल्स। मार्च 2024 मध्ये भारत आणि सेशेल्स देशामध्ये संयुक्त लष्करी सराव लिमिटिए 2024 आयोजित करण्यात आला आहे। हा सराव 18 ते 27 मार्च दरम्यान होणार आहे। या व्यायामाच्या ही 10वी आवृत्ती आहे। कितवी आवृत्ती आहे बघा 2024 मध्ये? तर 10वी आवृत्ती आहे। भारत आणि सेशेल्स यांच्यातील सहकार्याला चालना देण्यासाठी हा सराव आयोजित केला जातो। या सरावात भारतीय लष्कराच्या गोरखा रायफल्सचे 45 सैनिक सहभागी झाले आहेत। लिमिटिए या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो। नेक्स्ट आहे, केंद्र सरकारचा प्रवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शेफाली शरण यांची। मार्च 2024 मध्ये IAS अधिकारी शेफाली बी शरण यांची केंद्र सरकारच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शेफाली शरण या 1990च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत। शेफाली शरण प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। तर या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक कोण नियुक्त करण्यात आलेले आहे? तर शेफाली शरण या। तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या 5व्या महिला असणार आहेत। PIBचे सध्याचे प्रधान महासंचालक मनीष देसाई हे 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत। त्यानंतर शेफाली शरण कार्यभार सांभाळणार आहेत। नेक्स्ट आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फिनलँड। मार्च 2024 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 जारी केला आहे। या अहवालानुसार 143 देशांमध्ये युरोपियन देश फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे। तर फिनलँड हा सलग 7व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे। गेल्या वर्षीप्रमाणेच जागतिक आनंद निर्देशांकात भारत 126व्या स्थानावर आहे। तर भारताचा शेजारी देश पाकिस्तान 108व्या स्थानावर आणि श्रीलंका 128व्या स्थानावर आहे। अमेरिका 23व्या स्थानावर आहे। तर या यादीमध्ये अफगाणिस्तान हा शेवटच्या स्थानावर राहिला आहे। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार पहिले 5 देश आहेत। पहिल्या क्रमांकावरती आहे फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, तिसऱ्या क्रमांकावरती आहे आइसलँड आणि चौथ्या क्रमांकावरती आहे स्वीडन आणि 5व्या क्रमांकावरती आहे इस्रायल हा देश। नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्लादिमीर पुतिन यांनी 5व्यांदा कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया। तर व्लादिमीर पुतिन यांनी 5व्यांदा रशिया या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे। 2024च्या राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 87% मते मिळाली आहेत। ते 2000 मध्ये पहिल्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले होते। रशियाच्या 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत कम्युनिस्ट उमेदवार निकोलाई खारिटोनोवा दुसऱ्या स्थानावर आणि व्लादिस्लाव
बोगनॉव तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत. व्लादिमीर पुतिन हे 17व्या शतकातील कॅथरीन द ग्रेट नंतर सर्वाधिक काळ सेवा करणारे रशियन नेते बनणार आहेत. नेक्स्ट आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे TM कृष्णा म्हणजेच थोदूर मदाबुसी कृष्णा. म्युझिक अकॅडमीचा संगीत कलानिधी पुरस्कार 2024 हा प्रसिद्ध कर्नाटक गायक आणि मॅग्सेसे पुरस्कार विजेते थोदूर मदाबुसी कृष्णा यांना देण्यात येणार आहे. संगीत कलानिधी पुरस्काराला कर्नाटक संगीताचा ऑस्कर म्हटले जाते. मद्रास म्युझिक अकॅडमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. संगीत कलानिधी पुरस्कार कर्नाटक संगीतात दिला जातो. संगीत अकॅडमीतर्फे 2024 साठी प्रदान करण्यात आलेले पुरस्कार बघा. नृत्य कलानिधी पुरस्कार डॉक्टर नीना प्रसाद, संगीत कला आचार्य मृदंगवादक पर्शला रवी आणि गायिका गीता राजा. TTK पुरस्कार तिरुवयरू बंधू S नरसिंहन आणि S व्यंकटेशन, व्हायोलिन वादक HK नरसिंहमूर्ती. संगीतकार पुरस्कार डॉक्टर मार्गारेट बॅस्टिन. नेक्स्ट आहे ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मौसमी चक्रवर्ती. तर मार्च 2024 मध्ये मौसमी चक्रवर्ती यांची ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक वृत्त विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 1991च्या बॅचच्या भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत. त्या वसुधा गुप्ता यांची जागा घेणार आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सखी. मार्च 2024 मध्ये थुंबान तिरुवनंतपुरम येथे असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरने गगनयान क्रूला मदत करण्यासाठी सखी हे बहुउद्देशीय ॲप लॉन्च केले आहे. सखीचा लॉंग फॉर्म काय आहे बघा. स्पेस बॉर्न असिस्टंट आणि नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन सखी. हे ॲप अंतराळवीरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पृथ्वीवर इस्रोशी संवाद राखण्यासाठी मदत करेल. इस्रो 2025 साली गगनयान मानव मोहीम सुरू करू शकते. नेक्स्ट आहे तमिलिसाई सुंदरराजन या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा. मार्च 2024 मध्ये तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलिसाई सुंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 8 सप्टेंबर 2019 पासून त्या राज्यपाल आणि लेफ्टनंट गव्हर्नर या पदावर कार्यरत होत्या. नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या देशाने पोखराला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. तर मार्च 2024 मध्ये नेपाळने पोखराला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे. आपल्या पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी नेपाळ सरकारने अधिकृतपणे गंडकी प्रांतातील पोखरा शहर पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी पर्यटनासाठी ओळखले जाणारे पोखरा हे नेपाळमधील पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट आहे डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 कोणी प्रसिद्ध केला आहे? तर FIDEM संस्थेनं. मार्च 2024 मध्ये गोटेनबर्ग स्थित FIDEM संस्थेने डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला आहे. डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 नुसार भारत सर्वात वाईट हुकुमशाही करणारा म्हणून उदयास आला आहे. भारतातील लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही निरंकुश देशांमध्ये राहते. FIDEM अहवाल लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्स मधील त्यांच्या स्कोअरच्या आधारे देशांना 4 शासन प्रकारांमध्ये वर्गीकृत करतो. लिबरल डेमोक्रेटिक इंडेक्सचे लिबरल डेमोक्रेसी, इलेक्ट्रल डेमोक्रेसी, इलेक्ट्रल ॲक्टोक्रसी आणि क्लोज्ड ॲक्टोक्रसी हे 4 शासन प्रकार आहेत. हा निर्देशांक दर्शवतो की एखादा देश अधिक लोकशाही किंवा अधिक निरंकुश होत आहे. नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत टायगर ट्राइब 24 या सरावाचे आयोजन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. मार्च 2024 मध्ये टायगर ट्राइब 24 हा सराव भारत आणि अमेरिकेदरम्यान US मधील ईस्टर्न सीबोर्डवर आयोजित करण्यात आला आहे. हा भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव आहे. हा 18 ते 31 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. 18 मार्च ते 25 मार्च या कालावधीत सरावाचा हार्बर टप्पा आयोजित केला जाईल. हार्बर टप्प्यानंतर समुद्राचा टप्पा सुरू होणार आहे. या सरावात रॅपिड ॲक्शन मेडिकल टीमसह भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने, भारतीय लष्कराचे कर्मचारी आणि वाहने आणि भारतीय हवाई दलाची विमाने आणि हेलिकॉप्टर भाग घेणार आहेत. US नेव्हीची जहाजे आणि US मरीन कॉर्प्स आणि US आर्मीचे सैन्य अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतील. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. मार्च 2024 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 सुरू केले आहे.
याची रचना गुन्हेगारी प्रतिबंध आणि तपासात मदत करण्यासाठी करण्यात आली आहे। यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार आणि एडीजी कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश यांनी डीजीपी मुख्यालयात हे ॲप लॉन्च केले। त्रिनेत्र डेटाबेसमध्ये 9.32 लाखांहून अधिक गुन्हेगारांची नोंद आहे। नेक्स्ट आहे फॉर्म्युला 4 कार रेसिंग इव्हेंट प्रथमच कोठे आयोजित करण्यात आला? तर याचे उत्तर आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर। मार्च 2024 मध्ये प्रथमच फॉर्म्युला 4 कार रेसिंग इव्हेंट जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे आयोजित करण्यात आला। हा कार रेसिंग इव्हेंट जबरावान पर्वतरांगेत असलेल्या बुलवेर रोडवरील दल सरोवराच्या काठावरील ललित घाट ते नेहरू पार्क या 1.7 किलोमीटरच्या ट्रॅकवर झाला। फॉर्म्युला 1च्या तुलनेत फॉर्म्युला 3 आणि फॉर्म्युला 4 हे कमी स्पीडचे रेस आहेत। नेक्स्ट आहे नुकताच स्टार्टअप महाकुंभ कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। स्टार्टअप महाकुंभ 18 मार्च 2024 रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे सुरू झाला। हा कार्यक्रम 18 ते 20 मार्च 2024 या दरम्यान पार पडला। भारत इनोव्हेट्स ही कार्यक्रमाची मध्यवर्ती थीम आहे। या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्टार्टअप्सना उद्यम भांडवलदार, गुंतवणूकदार आणि संभाव्य कॉर्पोरेट भागीदारांशी जोडणे हे आहे। भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमचे प्रदर्शन करणारा हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे। यामध्ये AI, B2B, ॲग्रीटेक, डीप टेक, क्लायमेट टेक, फिनटेक, गेमिंग, ई स्पोर्ट्स, इन्क्युबेटर आणि ॲक्सेलरेटरवर आधारित मंडप होते। नेक्स्ट आहे कोटक महिंद्रा बँकेने वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जयदीप हंसराज। मार्च 2024 मध्ये कोटक महिंद्रा बँकेने कोटक सिक्युरिटीजचे विद्यमान MD आणि CEO जयदीप हंसराज यांची वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। ते 1 एप्रिल 2024 पासून पदभार स्वीकारतील। कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे। अलीकडेच संकलन मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे? तर अमित शहा यांनी सुरू केलेले आहे। मार्च 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी डिजिटल क्रिमिनल केस मॅनेजमेंट सिस्टीम्स आणि मोबाईल ॲप संकलन लॉन्च केले आहे। संकलन ॲप हे जुन्या आणि नवीन गुन्हेगारी कायद्यांमधील पूल म्हणून नवीन गुन्हेगारी कायद्यांद्वारे नेव्हिगेट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे। नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यात सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे झारखंड। मार्च 2024 मध्ये केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात आदिवासी संस्कृती आणि वारसा जतन आणि संवर्धन केंद्राची पायाभरणी केली। या केंद्राच्या स्थापनेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे नुकतेच कोणत्या राज्याने 1 मे पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केले आहे? तर महाराष्ट्र सरकारने केलेले आहे। मार्च 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की 1 मे पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य असणार आहे। भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। मार्च 2024 मध्ये दिल्लीतील शालिमार बाग येथील महर्षी आयुर्वेद रुग्णालयात भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे सुरू करण्यात आला आहे। याला सोमा द आयुर्वेदिक किचन नाव देण्यात आले आहे। सोमा द आयुर्वेदिक किचन मध्ये अभ्यागतांच्या आरोग्यानुसार जेवण बनवले जाते। मेनूमध्ये डम्पलिंग्स आणि पावभाजी सारखे पदार्थ आहेत जे कांदा आणि लसूण शिवाय तयार केले जातात। दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो? तर 20 मार्च रोजी साजरा केला जातो। इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस हा दरवर्षी 20 मार्च रोजी संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेला जागतिक कार्यक्रम आहे। 12 जुलै 2012 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला। लोकांना साधे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे। नेक्स्ट आहे नागरिकत्व कायदा 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर CAA 2019। 11 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे CAA ची अधिसूचना जारी केली आहे। हा कायदा देशभरात लागू झाला आहे। तर गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप CAA 2019 लॉन्च केले आहे। CAAच्या अंमलबजावणीचे नियम अधिसूचित करण्यात आल्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर दस्तऐवजीकरण नसलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नेक्स्ट आहे निवडणूक आयोगाने मिशन 414 मोहीम कोठे सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये।
मार्च 2024 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक आयोगाने मिशन 414 मोहीम सुरू केली आहे। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत 60% पेक्षा कमी मतदान झालेल्या 414 मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे। यामध्ये मुलांनी बनवलेली खास निमंत्रण पत्रिका भावी मतदारांना दिल्या जातील। 2019 लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये सरासरी 72.42% मतदान झाले आहे। नेक्स्ट आहे, रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मार्च 2024 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने देशाचे वरिष्ठ मुत्सद्दी विनय कुमार यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे। विनय कुमार सध्या म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत। विनय कुमार हे 1992च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत। ते पवन कपूर यांच्या जागी रशियातील राजदूत म्हणून काम पाहतील। विनय कुमार यांनी 2018 ते 20 मध्ये अफगाणिस्तानमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले आहे। नेक्स्ट आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणात किती वाढ करण्यात आलेली आहे? तर 8% वाढ करण्यात आलेली आहे। मार्च 2024 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे OBC साठी आरक्षण दुप्पट करून 8% करण्यात आले आहे। OBC मध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्यात आला आहे। राज्य प्रशासनाने जम्मू आणि काश्मीरमध्ये संसदेने लागू केलेल्या अनुसूचित जमाती आदेशामध्ये समाविष्ट केलेल्या नवीन जातींच्या बाजूने 10% आरक्षण मंजूर केले आहे। 4 नवीन जातींमध्ये पहाडी, पदारी, कोळी आणि गड्डा ब्राह्मणांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, कोणत्या राज्यात नॉर्थ ईस्ट गेम्स 2024 ची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नागालँड। मार्च 2024 मध्ये नागालँडचे मुख्यमंत्री नेपियो रियो यांनी अधिकृतपणे खेळांचे उद्घाटन केले। हे गेम्स 18 ते 23 मार्च 2024 दरम्यान होणार आहेत। या क्रीडा स्पर्धेत ईशान्येकडील सर्व राज्ये सहभागी होणार आहेत। ईशान्येकडील राज्यांमध्ये एकता वाढवण्याचा हा प्रयत्न आहे। यामध्ये जगातील 15 क्रीडा स्पर्धा होणार आहेत। 2018 मध्ये भारतात पहिले नॉर्थ ईस्ट गेम्स आयोजित करण्यात आले होते। नेक्स्ट आहे, पूनावाला फिनकॉर्पचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरविंद कपिल। मार्च 2024 मध्ये पूनावाला फिनकॉर्पचे अरविंद कपिल यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। पूनावाला फिनकॉर्प ही एक अग्रगण्य नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे। ते अभय भुतडा यांची जागा घेणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।